जय शिवराय मित्रांनो, मोठ्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलं. 25 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित करण्यात आला. एकंदरीत आपण पाहिलं होतं की PM किसानचा 21वा हप्ता वितरित झालेल्या शेतकऱ्यांना अर्थात राज्यातील जवळजवळ 90,42,000 शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणं अपेक्षित होतं. परंतु याच्यामध्ये फक्त 90 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जाईल असे सांगितले आणि वितरण करत असताना 89,75,000 शेतकऱ्यांनाच हप्ता वितरित करण्यात आला. म्हणजे साधारणपणे 65,000 शेतकरी हे 21व्या हप्ता मिळालेले असताना सुद्धा अपात्र करण्यात आले किंवा त्यांना हप्ताच वितरित करण्यात आलेला नाही. आता हप्ता वितरित करण्यात आल्यापासून आज देखील हे ट्रान्झॅक्शन क्लिअर होताच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 25 तारखेला, 26 तारखेला, तर 27, 28 आणि 29-30 तारखेपर्यंत देखील हप्त्याचं वितरण झालेलं आहे. पेमेंट पण झालेलं आहे. त्यांचं पेमेंट ऑलरेडी डिस्बर्स झालेलं आहे व त्यांच्या खात्यामध्ये हे या रकमा येत आहेत. परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं पेमेंट पेंडिंग ऑफिशियल असं दाखवलं जात आहे. मग आता हा हप्ता येणार का आणि आला नाही तर काय कारण असू शकतं, हे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की शेतकऱ्यांनी जे काही स्टेटस आहेत या वेबसाईटवरती अंडीस फंडमध्ये काही कारणं दिलेली आहेत. जवळजवळ 19 कारणं आहेत. ते 19 कारणापैकी कुठलं एखादं कारण असेल तर तुमच्या हप्त्याचं वितरणाची स्थिती त्या ठिकाणी ते अटकू शकते. परंतु अशा कारणास्तव कुठलाही हप्ता अटकलेला नाही. आता ट्रॅक 1 वरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही खाली ऑप्शन दिलेली होती त्याच्यामध्ये आपण ट्रॅक 1 वरती क्लिक करून ॲप्लिकेशन नंबर टाकल्याबरोबर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा हप्ता मंजूर नाही व ज्यांना नामंजूर करण्यात आलेला आहे त्यांना या ठिकाणी एरर दाखवतो आहे. आणि पेंडिंग ऑफिस म्हणजे तुमचा कृषी विभागाकडून ऑफिशियल कारणास्तव अटकवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अपात्र आहात. क्लिअरली त्यांचा मेसेज आहे की या हप्त्यासाठी तुम्ही पात्र नाहीत. पेंडिंग ऑफिशियल म्हणजे तुमच्या कृषी विभागातून तुमचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. तुम्हाला आता मंजुरी देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे तुमचा हप्ता येईल किंवा ती वाट पाहण्यासारखं नाही. आता येण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर तुम्हाला कृषी विभागात भेटावं लागेल. आता तुम्हाला PM किसानचा हप्ता येतो पण इथं पेंडिंग ऑफिशियल दाखवत असेल तर काही कागदपत्रांची त्रुटी असेल असं समजा. तुम्हाला काही ग्रीन स्टॅकमध्ये दुरुस्ती असेल किंवा इतर काही कागदपत्र मागितली जात असतील किंवा काही तांत्रिक कारणं असेल तर ते कृषी विभागाच्या माध्यमातून दूर केलं जाणार आहे. पण या ठिकाणी पेंडिंग ऑफिशियल दाखवते, याचा अर्थ तुम्ही या योजनेचा हप्ता वितरणासाठी पात्र नाहीत. मग तुम्ही ते पूर्ण अपात्रतेमध्ये असू शकतात किंवा काही त्यांच्यामध्ये दुरुस्ती असू शकते. परंतु सध्या तरी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार नाही. ज्यांचा हप्ता वितरित होणार आहे किंवा झाला आहे असं आपण सांगितलं 25 तारखेला, तर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि आज देखील शेतकऱ्यांचा हप्ता येतो. याच्यामध्ये जर समजा तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर डिस्बर्समेंट असं जर दाखवत असेल तर त्या ठिकाणी तुमचा फंड डिस्बर्समेंट दाखवत आहे तर तुमचा हप्ता वितरित झालेला आहे. आता होऊ शकत नाही, काही कारण असतो, तांत्रिक कारण असतो, उशीर झालेला असेल तरीसुद्धा 31 मार्चपूर्वी क्लिअरिंग होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा हप्ता वितरित होईल. मित्रांनो, ही झाली 8व्या हप्त्याची स्टेटस. आता बरेच जणांची बातमी बाहेर काढण्यात आलेली आहे की 4 तारखेला, कोणी म्हणते 8 तारखेला, तर कोणी वेगळी तारीख या ठिकाणी सांगत आहे. अशा बातम्या पसरवण्यात येत आहे की नमो शेतकरीचा 9व्या हप्त्याच्या संदर्भात. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी डिसेंबरमध्ये निधी मागणीचा जो प्रवास सुरू झाला होता तो डिसेंबर, जानेवारी ते मार्च असा 3-4 महिन्याचा पूर्ण झाला आहे. तसाच नमो शेतकरी योजनेसाठी 4,787 कोटी हे जनरल प्रवर्गासाठी आणि SC प्रवर्गासाठी साधारणपणे 766 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी 575 कोटी असा निधी उपलब्ध केला.
ते निधीची तरतूद केलेली आहे, परंतु पुढच्या आर्थिक वर्षात आता याच्या निधीची मागणी करण्यासाठी काय करावं लागणार? आता हे मार्च एंड संपल्यानंतर एप्रिलमध्ये वित्त विभाग निधी वितरण किती टक्क्यांनी मंजुरी देत आहे ती मंजुरी देणार. ती मंजुरी दिल्यानंतर पुढे या विभागाच्या माध्यमातून निधीची मागणी केली जाणार व त्याच्यानंतर त्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केली जाणार. त्याचा GR येणार. तो GR आल्यानंतर पुन्हा सरकार कार्यक्रम निश्चित करून 9वा हप्ता वितरित करणार. म्हणजे साधारणपणे जर प्रक्रिया पाहिली तर खूप वेळ प्रक्रिया असणार, लांबलचक प्रक्रिया असणार. पण यंदा कदाचित काही 5-6 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरती जर कुठे काही कार्यक्रम करायचा नियोजित केलं तर मात्र निधी वितरण करून पुढे हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं. परंतु सध्या तरी अशा कुठल्याही शक्यता दिसून येत नाही आणि त्यांच्या संदर्भात जे काही अपडेट येईल ते अपडेट नक्की जाणून घेऊयात. तुर्तास ज्या ठिकाणी हप्ता वितरणाच्या बातम्या येत आहेत की 9वा हप्ता हा दिशाभूल करणारे आहेत. योग्य ती माहिती आणि अधिकृत माहिती आल्यानंतर त्याच्याबद्दल आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या संदर्भातील हे काही अपडेट होते जे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील आणि आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना